मी आज हेअर वॉश केला कारण की उद्या काहीतरी आम्हाला स्पेशल करायचंय. आज कढी आहे जेवणामध्ये आणि मस्त छान असं वातावरण झालं. थोडंसं आभाळ आलं आणि मस्त वाटते. गुड मॉर्निंग. आज सकाळीच ब्लॉग सुरू केला आणि आमचं चहा वगैरे पिऊन झालं, देवपूजा पण झाली. म्हणलं आता चला काहीतरी करूया, म्हणजे जरा बरं वाटतंय. तर जरा म्हणजे माझं दुखतंय, या दोघांना बरं वाटतंय. तर माझं पोटाचं काय थांबलंच नाही, तर पोटाचं काही थांबलंच नाही माझ्या. तर बघू आता कधी थांबते, काय होते. तर थांबतच नाही आहे पोट माझं आणि दुखतंयच, खूप दुखतंय. छाती पण दुखते, पोट पण दुखते. आणि या दोघांना आता मस्त फ्रेश वाटते, हो ना. तर हे दोघांना फ्रेश वाटते. फक्त आपूला शी झालीच नाही. जेव्हापासून आपूला औषधं दिले ना तेव्हापासून आपूनं काही शी केली नाही. आणि आता तिचं चालू आहे, तिला म्हणणं सुरू आहे की शी कर वगैरे. तर कपडे वगैरे आता मशीनला लावले मी, कपडे वाळू घालायचे वर जाऊन. आणि ना पाऊस, मी कपडे एवढे मोठे धुवायला टाकलेत आज आणि पाऊस सुरू झालाय. तर पाऊस सुरू झाला. काय झालं आपू? म्हणून कपडे वाळतील की नाही काय माहित. कुठे आपू, कुठे आपू? लपली 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 लपली. चालू शिकर, मग शिकर शिकर ते का काय झालं, काय झालं? सुकूनच गेली. जाऊ 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 जाऊ. ओके जाऊ ना, जाऊ जाऊ बुर जाऊ. तर मी कपडे टाकायला वर जाणार होती, पण वर पाऊसच सुरू आहे आता, म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे आता. कपडे काय माहिती टाकते की नाही, मी वर खालीच टाकावं लागतील कुठेतरी. इतका पाऊस बारीक बारीक सुरू आहे ना, खूपच बारीक सुरू आहे. तर कपडे काय माहिती वाळतील का नाही. आपूचा आवाज येतो का? ते दोघं जणांची मस्ती सुरू आहे. आपूच्या पप्पाचं म्हणणं आहे की तिने 2-3 दिवस झाले शी केली नाही, तर शी करा. आणि तिचं म्हणणं आहे की मला नाही करायची, मला फिरायला नाही, असं सुरू आहे. आणि आता बघते मी काय काय शेअर करता आलं तेवढं शेअर करीन तुमच्यासोबत. आता तर आपूचे पप्पा मोबाईल घेऊन जातील बाहेर, आल्यानंतर बघू. आणि माझं थोडंसं पोट असं थांबते परत दुखते, थांबते परत दुखते. त्याचं काय नॉर्मल आहे म्हणतात. तर बघू आता काय काय होतं. तर आणि मी आज हेअर वॉश केला कारण की उद्या काहीतरी आम्हाला स्पेशल करायचं आहे त्याच्यासाठी. आणि मस्त तुमच्यासोबत पण शेअर करेल मी. काय करायले हो? काय करायले आपूचे पप्पा? नाश्ता करायला. अच्छा आपू, कोणी आणलं ग तुला? आई. नारळ पाणी आईने आणलं, मामानं आणलं. तुम्ही प्या ना आपूचे पप्पा, जरासं बरं वाटेल तुम्हाला. आम्हाला बरं नाही म्हणून आई आली भेटायला आम्हाला, हो ना आपू? आपू कोण आलं ग आपल्याला भेटायला? आई, मामा है ना? काय म्हणता? कोणती नळी? काऊन तिचं उष्ट पिऊ वाटे ना तुम्हाला? इतकं मस्त ऊन पडलं आता. मग अशी पाऊस येत होता, आता परत ऊन पडलं. आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी ना त्यांनी फ्रीज आणि अजून सामान कपाट आणलं, तर त्यांनी तेच बघायला बोलवलं. आता बघू माझं जाणं होतं की नाही. बरं नाही त्याच्यामुळं त्यांना म्हणलं की येते थोड्या वेळानं, पण बघू आता गेली तर जाईल मी. आणि ना मी कपडे खाली टाकले, म्हणजे कपडे दोरीवर खाली,
तर ना मी म्हणत होती की कोणीतरी मला ब्लॉगिंग करण्यासाठी मना करायला असं झोपून चुपचाप चुपचाप कोण पिते. तर तुम्हाला मी दाखवते, मी ही बाल्कनी गॅलरी ना साफ केली, पूर्ण वॉश केली आणि मस्त छान वॉशिंग मशीन पण माझी ठेवून दिली. आणि याच्यात ना मी हे झाड लावलं. तर मला हे समजत नाही मी कशाचं झाड आहे. लागलं ते आणि मस्त छान असे बारीक बारीक परत झाडं येत आहेत. आज कढी आहे जेवणामध्ये आणि पोळ्या जास्तच उरत आहेत आमच्या, म्हणून चिवडा केला होता पोळ्याचा. इथं माझ्यासाठी भाकरी टाकणं सुरू आहे आणि इकडे राईस आणि पसारा बघू शकता, थोडाफार होणारच आता किचनमध्ये. नाही श्वासात घ्या. काय झालं अपूला, अपूचे पप्पा? श्वासात घ्या. आता अपूला औषध देऊ. ओके, अपूला आपण देऊ 1 चम्मच तूप. ओके अपू आ करा. जास्त नका देऊ बरं, पाणी जीव करेल. अपू आ कर. ओ ग मा, ओ ग सोनली. आता आश बसा. ओके. चल आ करा आता. मना भम भोले मन ओम मन ओम आ. हे बघ शांत. पुषा बस झालं. उभे राहा आता. कसे वाटते? शक्ती आले. जय शक्ती, जय शक्ती, पॉवर ऑफ युनिवर्स. जय बजरंगबली. इथं मस्त छान आपूच्या पप्पाला जेवायला दिली मी आणि कढी, परत याचा शिरा, काय बोलतात, रताळाचा शिरा आणि चपाती असं जेवण केलेलं आहे. आणि सोबत आपू पण जेवणार मला असं वाटते. आणि पापड आणते मी. पप्पाला दे, तू नको खाऊ. ओके, पप्पाला दे. चल 2 मिनिट टेबलवर ठेव, तुला वेगळं देते मी. हे पप्पाला देऊया आपण. ओके. गुड मॉर्निंग. आज सकाळीच उठले, कचरा टाकायचा होता म्हणून कचरा वगैरे टाकून आले खाली. आणि ना आपू तिकडं बसली बघा. आपू पण सकाळीच उठली. तर आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि आता चहा वगैरे घेते. तर थोडंसं पाणी वगैरे पिलं. काल रात्री ना माझं खूप जास्त पोट दुखत होतं म्हणून गोळी खाल्ली होती, पोटाची गोळी. तर आता थोडंसं थांबलं, पण असं ना थोडं पाणी पण पिलं ना असं गच्च वाटते. काय माहिती काय झालं तर पण बरं वाटते थोडं. तेवढं पण असं काही नाही वाटत की जास्तच दुखायला, कारण की काल खूप दुखत होतं त्याच्यामुळं. आणि तिकडं आपूना सकाळी कुरकुरे खात बसली. आता मी तिला इतकं समजवते की नको जोरजोरात आरडते ती, त्याच्यामुळे तिला द्यावंच लागलं मला. आता चहा बनवते, ब्रेड बिस्किट खा म्हणलं पण नाही म्हणते. आणि तिला ना रोज मी चहा काही देत नाही. चहा म्हणजे ना त्यामध्ये खूप सारं दूध टाकते आणि थोडासा चहा टाकते कलरसाठी, किंवा मग बोर्नव्हिटा टाकत असते. कारण की ती काय करते, नाही दिला ना चहा अजून जोरजोरात ओरडते त्याच्यामुळं. तर आपूचे पप्पा काय अजून उठलेले नाहीत, ते झोपलेत. म्हणजे ते काय आता उठतच नाहीत, 9 वाजेपर्यंत उठतील. मी म्हटलं तोपर्यंत घर वर आवरून घेऊया आणि थोडंसं हे करूया, व्यवस्थित पसारा वगैरे करूया. इकडं खूप पसारा पडला, थोडाफार कपडे वगैरे पडले. आणि कचरा टाकला ना की खरंच घरात चिलटं काय होत नाही, फ्रेश वाटते एकदम. म्हणून मी त्या कचऱ्यासाठी म्हणून सकाळीच उठणं पण होते आणि पटकन उठत असते सकाळीच त्याच्यामुळं. तर चला आता मी काय शेअर करता येईल तेवढं करते तुमच्यासोबत. तर आता मी चहा घेते मस्त
आणि आपूचं चाललंय तिकडं हे खाणं. आपू तू कोण आहेस माझी? कोण आहेस? मम्मा मम्मा आहेस तू माझी? हा मम्मा. खाण्याच्या समोर तिला काय नाही मम्मा बिम्मा. आपू मला दे ना ग मा. ना ग मा देते ग माझी मम्मी. लय गुणाचं लेकू हे. तर आता चहा वगैरे घेतला आणि कामं तर राहिले सगळे आज दिवसभराचे. काय काय कामं करते काय मध्ये स्वयंपाक पाणी याचा तर दिवस चालला. एक्स्ट्राचे कामं करायचे ना होतच नाही आहेत. आणि हे बघा इथे पसारा इतका झाला ना. आपूचे कपडे ना घेतले की पडतात. आणि तिथे खूप जणांचा हात लागतो, आपूचा पप्पाचा माझा, म्हणून ते एकसारखे काही कपडे राहत नाहीत. तरी पण मी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण ते राहतच नाहीत, काय करा. आणि हेअरफॉल बघा, अशा हातात असा केसात हात घातला ना की हातात केस येत आहेत. काय झालं आई? आपण काय केलं? आपूला लागली होती शी लागली होती तर मग हॉस्पिटलमध्ये नेलं तिला. डॉक्टरने दिलं मी औषध वगैरे दिल्याच्या नंतर मग तिला घरी आल्यावर औषध दिलं की मग काय झालं की तिची कायमची संडासच बंद झाली. तिला 2-4 दिवस संडासच नाही आली. आणि आता मग आता आज आली तिला संडास 2-4 दिवसाच्या. तर मधात ती काहीच खात नव्हती. मग आज जेवण वगैरे केलं चांगलं आणि परत असं काही खात नव्हती. वरचं पण काही दिलं की छी व्याप करायची अशी म्हणायची. म्हणून त्याच्यासाठी संडास करणं इम्पॉर्टंट आहे. तर आई आपूच्या संडासची स्टोरी सांगायची. तर डॉक्टरांना तिला असे भारीचे औषध दिले ना. तर लहानपणापासून आम्ही जसं इथं आलो ना तसं म्हणजे आपूच्या मागे पहिल्यापासून खूप दवाखाना होता. तर म्हणजे खूप नव्हता. इथं आलो की आम्ही बिमार पडलो. सर्दी जास्त व्हायची, आपूला ताप यायची आणि ते व्हॅक्सिन दिल्यानंतर जे असतं ना 2-3 दिवस ते भरपूर व्हायचं तिला. म्हणजे की ताप वगैरे इन्फेक्शन खूप व्हायचं आणि ती गाठ वगैरे येऊन जायची. तर त्यानं खूपच दुखायचं तिचं. तर काय झालं तर आम्ही एक डॉक्टर चूज केला होता तिच्यासाठी, जो मोठ्या माणसाचा पण आहे लहान लेकराचा पण आहे. तर एकदा काय झालं होतं, मला पण ताप आली होती. आम्ही म्हणजे काय माहिती काय लॉजिक आहे, आम्ही तिघे पण एक साथच बिमार पडतो आणि असं हमेशा होतं. तर एकदा बघा मी मागलच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती स्टोरी. तर काय झालं होतं, आपूच्या पप्पाला आली होती ताप, सर्दी आली होती आणि खूप कणकणी होती. मग आम्ही एका दवाखान्यात गेलो, साईडलाच आमचा दवाखाना आहे, तिथे गेलो. तर तिथे काय त्यांचं थांबलं नाही एका ह्याच्यात. मग माझं असं होतं बापरे तुम्हाला तर खूप आली. आणि त्यांना ताप जर आली, त्यांना सर्दी जर झाली ती इतकी भयंकर होते ना. तर मग माझं असं झालं होतं की आता आपण दुसरा दवाखाना करू, यानं काही थांबत नाही आहे, नाहीतर एका दिवसात फरक पडायला पाहिजे. पण कधी कधी पडत पण नाही, असं नाही. पण आम्ही मग इथेच आमच्या खोली मालकाला वगैरे म्हणजे बोललो कोणता दवाखाना वगैरे चांगला आहे. मग त्यांनी आम्हाला एक दवाखाना सांगितला. तर त्यांनी आम्हाला एक दवाखाना सांगितला आणि तो डॉक्टर म्हणजे इतकी हुशार आहेत ना, ते लगेच फरक पडून जातो. मग यांना नेलं, यांना लगेच त्या दवाखान्यात नेल्यानंतर एका दिवसात हे बरे झाले. बस गोळ्या वगैरे दिल्या आणि ताप वगैरे सगळंच उतरून गेलं. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, आपू बिमार पडली. आणि आपू तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिसून जाईल की कशामुळे पडली होती, सगळं सांगितलं होतं. तर त्यांचंच इन्फेक्शन झालं होतं. मग ती बिमार पडली. तर आम्हाला असं वाटलं की आता चला याच डॉक्टर तिथं छोट्या मुलाला पण नेतील म्हणून त्याच दवाखान्यात नेऊया. म्हणून माझं असं होतं की चला. मग आम्ही तिथे नेलं. तर हिला इतकी भयानक ताप होती आणि काय केलेलं मी, म्हणतात ना ते हळद घालायचं वगैरे, सर्दी वगैरे झाली की मग मी ती हळद घालून हिला त्यांच्याकडे नेलं होतं, त्या डॉक्टरकडे. तर त्या डॉक्टरला काय वाटलं माहिती, या पोरीला कावीळ बिवळ झालं. ती म्हणजे बाबा मी घेत नाही हिला, तुम्ही हिला दुसरीकडे न्या. आणि त्यातल्या त्याचं इतकं भयंकर वालं दुखत होतं आपूचं, ताप, सर्दी आणि दुसरंच म्हणजे खूप होत होतं तिला. तर त्या डॉक्टरला काय वाटलं, ही इतकी ॲक्टिव्ह, म्हणजे त्यालाच कळत नव्हतं हिचं इतकं दुखतं, हिच्या डोक्यावर इतकं पिवळं काय घातलं या बाईनं, असं त्याला काय मनातल्या मनात वाटलं असं. आम्ही कॅबिनमध्ये गेलो आणि ही पळायली तिकडे. आपू पप्पा झोपलेले आहेत, राहू दे, पप्पा झोपलेले आहेत ना, डिस्टर्ब करू नको, ते जा तिथे बस. तर मग
माझं असं चाललं होतं की का बरं नसेल तपासत, माझ्या मुलीला जास्तच काहीतरी झालं असेल का. डायरेक्ट ते डॉक्टर बोलले की आम्ही हिला घेत नाही. मग घेत नाही. मी आपूच्या पप्पाला म्हणाले, आपूचे पप्पा आता आपण कुठं शोधणार, आता पुण्यात आलो आपण, म्हणजे गावाकडचे लोक आपण ना, इथं कुठं काय करणार आपण, कसं का मॅनेज करणार. मग ह्यांनी ऑनलाईन हे म्हणत गप बस, काय नसते एवढं, कुठं काय नाही, त्या डॉक्टरला नसेल कळत छोट्या बाळाचं, ते म्हणजे लहान लेकराच्या स्पेशलिस्टकडे नाही. आणि पहिला एक्सपिरियन्स खरंच, आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो, म्हणजे छोट्या बाळाचे डॉक्टर आहेत ते, तर आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो. तर पहिले तर गेलो, त्यांनी काही नाही, एकदम नॉर्मल सांगितलं, आपूला काहीच नाही झालेलं बोलले, ताप वगैरे आहे आणि तुम्ही तिला इतके जड कपडे घालू नका. त्यांनी इतकं व्यवस्थित समजून सांगितलं आणि गोळ्या औषधी दिल्या. घरी आलो आणि लगेच आपूला मी ते थोडंसं खाऊ घातलं, आवाज कमी कर, थोडंसं खाऊ घातलं आणि त्या औषधी दिल्या. पोरगी झोपली आणि झोपेतून उठली की एकदम फ्रेश, ताप पण गेलेला, सर्दी पण गेलेली, सगळं गेलेलं. आणि मग आली माझी बारी. मग पडले ना, मग मी बिमार पडले. तर मी परत मग त्या राठीकडे, मला जावं वाटत नव्हतं. मी म्हटलं याने माझ्या मुलीला घेतलं नाही, याने माझ्या मुलीला तपासलं नाही, आता मी पण नाही जाणार याच्याकडे. पण मी म्हटलं चला आता नाही, जावं तर लागणारच आपल्याला, कारण की ना तिथेच थांबू शकता आपलं. एक तो दवाखाना आहे जो तिथेच थांबतं आमचं. मग मी पण गेली आणि लगेच मी पण व्यवस्थित झाली. तर त्या आधीची स्टोरी सांगते. त्या आधी या दोन्ही डॉक्टरबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पहिले आमचा एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरकडे आम्ही जायचो यायचो. आपू इतकी बिमार होती आणि म्हणजे तो डॉक्टर ना औषधी वगैरे द्यायचं, पण काही थांबायचं नाही, फरक नाही पडायचा. तर असं असतं, म्हणजे डॉक्टरमध्ये पण फरक असतो आणि त्यांच्या गोळ्या औषधी, काही डॉक्टरचे बोलण्यानेच आपण अर्ध ठीक होऊन जातो. तर असं असतं. आणि आम्ही आता ते फिक्स करून टाकलेले की आपूला त्याच दवाखान्यात न्यायचं आणि आम्ही जर बिमार पडलो तर आम्हाला त्याच द्यायचं. पण मला डॉक्टरबद्दल असा म्हणजे वेगळं वाटलं होतं. ए आपू वाजू नको ना. मग असं वाटलं होतं की कसं बरं होईल का नाही लेकरू, आणि त्या डॉक्टरांनी घेतलं नाही ना, म्हणून इतकं म्हणजे डेंजर वाटत होतं, भीती खूप जास्त. याच्यातलं देखील तर इतकी डेंजर भीती वाटली होती. आणि कोणत्या पण आईला मुलाबद्दल वाटते ती फिलिंग ना, म्हणजे तेव्हा जी सिच्युएशन होती ना, ती मला अजून आठवते की आम्ही म्हणजे आपूच्या पप्पा ऑफिसमधून आले होते आणि आपूला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो होतो. त्या डॉक्टरने काही घेतलं नव्हतं, म्हणजे मी नाही तपासत म्हणे या पोरीला, डायरेक्ट तोंडावर बोलले मी नाही तपासत म्हणे या पोरीला. आणि मग तसं झालं ना. मग आम्ही त्या रोडवर, अरे वाजू नको ना, आम्ही त्या रोडवर उभं राहिलेलो होतो. तर तिथं ना मला ते सीन अजून आठवते. मी म्हणत होती आपूचे पप्पा, आता आपण आपूला कोणत्या डॉक्टरकडे नेणार, एवढी मोठी सिटी, म्हणजे कन्फ्यूज होऊन जातं माणूस. पण आपल्याजवळच असतं, फक्त मोबाईलवर सर्च करायचं काम असतं, सगळं भेटून जातं इथं. आणि त्या डॉक्टरकडनं एकदम गर्दी वगैरे छोट्या मुलाची काय नसते. तो पण एक्सपिरियन्स सांगते माझा. तर मी तिथं गेली, मी म्हटलं अहो या डॉक्टरकडं तर कोणीच येत नाही, याला कळत असेल का नाही, या डॉक्टरला कळत असेल का नाही. दवाखाना वगैरे चांगला होता, पण काही लोकांची फीज वगैरे जास्त असते म्हणून जात नाहीत. पण फरक पण तेवढाच लवकर पडतो. आपण म्हणतो की आपण काय असतो, ज्याच्याकडे 200 फी असली ना त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की चला आता 200च द्यायचे आहेत म्हणून तपासून घेऊया. पण तेच 200 आपले 2 वेळा जातात आणि 400 होऊन जातात. त्याच्यापेक्षा एकाच टाईमला आपण 400 दिलेले परवडतात असं मला वाटतं. आणि माझ्यापेक्षा आपूच्या पप्पाला वाटतं, आपूचे पप्पा कधीच आपूबद्दल तर इतकं कधीच नाहीत करत. आपूला म्हणजे जरासं जरी काय झालं ना तर आपूचे पप्पा कधीच असं नाही म्हणणार की नाही मी नाही नेणार तिला दवाखान्यात. आमच्यावर खूप, म्हणजे आम्ही नॉयडामध्ये होतो ना तेव्हा पण इतके वेगळे सिच्युएशन आलेले. आम्हाला रात्रीच्या 12 वाजता 11 वाजता आपूसाठी जायचं काम पडलेलं दवाखान्यात. आणि तेव्हा इतकं डेंजर आम्ही घाबरलो होतो. म्हणजे आपू तेव्हा 6 का 7 महिन्याची होती आणि आपूला ना असंच झालं होतं, लूज मोशनच झालं होतं. पण तिला भयंकर खूप त्रास होत होता, इतकी रडत होती भयंकर. आम्हाला काहीच कळतं, आमच्याजवळ कोणीच नाही, आम्ही दोघंच एकमेकावर ओरडायलो, चला ना, मी म्हणत होती चला ना दवाखान्यात. आणि त्यांचं कसं होतं, थांब थोडी रिलॅक्स होते, आपूला तरी शांत होते मग जाऊया. त्यांचं असं काहीच नाही की एवढा खर्च लागेल किंवा काही, त्यांच्या मनात असं बिलकुल नसतं.
ते त्यांचं थोडंसं असतं की आरामात घेऊ आपण आणि आपूला पण शांत होऊ दे. पण काय पिलू? हा पदे ना मला माझी मम्मी आहे तू. हां तर आमच्यावर ना अशा खूप वेळ आलेल्या आहेत की आम्ही हे नाही झालो की मी तरी थोडीशी म्हणजे घाबरते खूप लवकर. आपूला काही झालं तर मला 2-3 दिवस पण राहू शकते मी बिना दवाखान्यात जायची, पण आपूसाठी ना मला खूप भीती वाटते. हो ना आप्पू? काय आप्पू? काय मग? हां जा मग खाली टावा. तर म्हणून तर नॉयडात पण असंच झालं होतं, आम्ही खूप घाबरलो होतो. आप्पू आप्पू तुला मम्मी आवडते का पप्पा? मम्मी पप्पा दोन्ही आवडतात. तू पण बरं पापा. आय लव्ह यू पप्पा. तर आप्पू आज आप्पू ही गोष्ट शिकली आहे. तिला म्हणलं ना आपण आय लव्ह यू मम्मी म्हण, ती म्हणते आय लव्ह यू पापा मम्मी. कसं म्हणते आप्पू म्हणून दाखव. मोबाईल सुरू केला की आवाज नाही निघत, एवढी किती जोर जोरात बोलती ग तू. आप्पू हे कोण आहे? जोरात बोल म्हण. हाय मी अपूर्वा. माझं नाव, माझ्या पप्पाचं नाव रवी. वानरे. आपू म्हण. पूजा, रवी, वानरे. माझ्या पप्पाचं नाव रवी. रवी वानरे. न रे वानरे. हां म्हण. आई, अंकल, आत्तू, मामा, पप्पा. अजून कोणी का आपल्याला? बाबा, मामा, नाना म्हणती. लयच गुणाचं आहे ग मला. तर ना अशी काहीतरी स्टोऱ्या आपल्या लाईफमध्ये घडत राहतात नेहमी. आणि नेहमी लहान मुलाबद्दलच आपल्याला थोडंसं वाटतं की लेकराचं कसं होईल, काय होईल. दुखायला नसलं ना तर खूपच हे वाटतं की आता तब्येत बरोबर नाही, आता कसं करणार आपल्या लेकराला मॅनेज. पण मी आप्पू माझी इतकी म्हणजे खूप हे होती, मी तिला खूप म्हणजे खूप जास्त सांभाळून घेतलेलं आहे. लहानपणी पण तिला वॅक्सिन दिली की, परत ताप आली की आम्ही जे या घरात आलो ना तेव्हापासून ना खूप म्हणजे खूप सांभाळलं मी आप्पूला. आणि एकटीच म्हणजे कधी कधी असं व्हायचं ना, किचनवर खूप सारे भांडे पडायचे, परत खूपच म्हणजे वेगळीच हे होतं. ते आठवलं ना की असं वाटतं की कोणतेच नाथे कामी नाहीत पडत. आपल्या लेकराचं तर आपल्याला करावंच लागतं, पण आपल्याला जर कोणी असलं ना तर ते सपोर्ट नाहीत करत आपल्याला, किंवा मग कुठले तरी आपल्या चुका काढतात आणि आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, असं असतं. पण जाऊ दे, प्रत्येकावर वेळ येत असते आणि ती वेळ ना कधी कोणावर येईल ही पण सांगता येत नाही. आणि माझ्यावर तर आली होती, म्हणजे खूप डेंजर होते तेव्हा. माझी आप्पू तेव्हा 1 वर्षाची होती जेव्हा मी या घरात आली होती. आम्ही 1 वर्षाची होते आणि तेव्हा ना म्हणजे खूपच आप्पू बिमार पडायची, किंवा व्हॅक्सिन दिली ना तर मी फक्त स्वयंपाक करायची, भांडे तशीच लावून ठेवायची आणि नंतर घासायची जेव्हा आप्पू झोपली तरी आवाज होईल म्हणून शांततेने आरामशीर. तर आता आप्पू मोठी झाली आहे. आप्पू आता 2 वर्षाची झाली, 2-2.5 वर्षाची होते. आप्पू आता स्कूलला जाणार. हो ना आप्पू? तर आता ना मला थोडंसं कधी कधी ते दिवस आठवले की असं वाटतं की नाही, चला आपण थोडीशी मेहनत घेतली, आपण थोडंसं हे केलं, आपल्याला सोबत नसलं जरी कोणी तरी पण आपण ते केलं. आणि खरंच कोणाकोणाला ह्या खूप गोष्टी छोट्या वाटतात की काय एक लेकरू सांभाळलं असेल, दुसरं काय केलं, पहिले तर आम्ही 4-4 सांभाळायचो. असं नसतं, प्रत्येक वेळी सिच्युएशन वेगळी राहते. प्रत्येक लेकरू तेवढंच ॲक्टिव्हपणा,
तेवढंच हे नसतं आणि प्रत्येक बाईला ते अनुभव नसतात स्टार्टिंगला, आणि नंतर ती त्या अनुभवातून जेव्हा जाते ना तेव्हा तिला सगळं कळायला लागतं की कसं करायचं. आता आपूला मी एकटी मॅनेज करू शकते, थोडं प्रॉब्लेम होतो, थोडंसं येतं टेन्शन वगैरे, पण नंतर होऊन जातं मॅनेज. पण ह्या गोष्टी हे दिवस आठवण राहतात की माझ्या लेकराला कोणाचं प्रेम नाही भेटलं किंवा कोणी नाही समजून घेतलं, चला आता गरज आहे तिला, चला 2-8 दिवस, असं कोणीच नव्हतं. मी, माझा नवरा, माझी पोरगी, आम्ही भांडो तंडो आम्ही आमचं होतो बस. तर आता आपू मोठी होणार, हो ना आपू? आपू तू डॉक्टर होणार आहेस ना? तू काय होणार आहे? डॉक्टर होणार आहे? अजून कोण होणार आहे? आपू तू डॉक्टर होणार आहेस का इंजिनियर? मामा होणार आहे का तू? तर चला मी इथेच ब्लॉग एंड करते आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि ना मला प्लीज सपोर्ट करा की माझं पण चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, माझे पण मस्त छान असे व्ह्यूज वगैरे आले पाहिजे आणि सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे. त्यासाठी ना तुम्ही जितका सपोर्ट करसाल तितकं चांगलं होईल माझ्यासाठी. आणि खरंच तुम्ही जर सपोर्ट केला तरच मी पुढे जाऊ शकेन. तर आता ना कसं झालं आहे, खूपच हे झालं आहे, यूट्यूबवर खूप जणांचे व्हिडिओ पडतात, ब्लॉग्स येतात आणि जे जे छोटे सबस्क्रायबर किंवा म्हणजे जे आता स्टार्ट करत आहेत ना त्यांचं थोडंसं अवघड जाते, म्हणजे त्यांना कोणी तेवढं बघत नाही. पण हां, होईल, हळूहळू ग्रोथ होईल. तर तसंच माझ्या चॅनलचं पण होईल तुम्ही जर सपोर्ट केला तर प्लीज सपोर्ट करा. आणि आमची फॅमिली कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये सांगा. आम्ही 3 जणांची बडबड जे सगळ्यात जास्त मी बडबड करते आणि मला जे सांगायचं असतं ना ते सांगता सांगता वेळ लागून जातो आणि मग मला असं वाटते तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि जेव्हा तुमच्यासोबत शेअर करूया आणि ज्यांना नाही बघायचं, ज्यांना आवडत नाही माझी बडबड, ते स्किप पण करू शकतात, असं काय नाही. पण ना समोर माझी आपू ना मोठी झाली की मला नाही वाटत हे सगळं स्किप करेल. ती तर म्हणजे एकदम व्यवस्थित बघून घेईल सगळं की मम्मा कशी करायची, माझं लाड करायची, मला कधी मारायची, कधी काय करायची, ब्लॉगमधून तिला बघितलं जाईल. म्हणूनच मी हे सगळं करते की तिला आठवण राहील ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.